तर पुढे पाहूयात उर्वरित पावसाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। पुणे वेधशाळेने घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट दिलाय। सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंदर मावळामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। टाटा धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्याने धरणाचं पाणी शेतामध्ये शिरून भात शेती पाण्याखाली गेली आहे। घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्याने पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पाणीपातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडकरांचं श्रद्धास्थान असलेल्या मोरया गोसावी मंदिर परिसरामध्ये पाणी शिरल्याने मुख्य संजीवन समाधी मंदिरही पाण्याखाली गेलंय। पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू झालाय। दरम्यान कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठं 13.5 टीएमसी क्षमता असलेलं टिंभे धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। या धरणातून 7000 क्युसेक्स वेगानं घोड नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं समोर आलंय। गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यासह मावळमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। मावळमधील सगळी धरणं फुल झाली आहेत। दरम्यान सहारा ब्रिजवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली। पर्यटकांनी निसर्गातील नयनरम्य दृश्य मोबाईल कॅमेरामध्ये कैद केलंय। लोणावळ्यात पावसानं तुफान हजेरी लावली आहे। दरम्यान भुशी धरणावरती आज वीकेंड निमित्त पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली। दरम्यान पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये यासाठी लोणावळा पोलिसांकडून खबरदारी देखील घेण्यात आली आहे। मुळशी तालुक्यातील 40 गावांना सिंचन तसंच पिण्याचं पाणी आणि औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा करणारं मुळशी धरण 100% भरलंय। त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदीपात्रामध्ये 24,745 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्यातील तहान भागवणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा हा 93% आलाय। गेल्या 24 तासांमध्ये धरण परिसरामध्ये 98 मिलीमीटर पाऊस झालाय। त्यामुळे शहराची वर्षभराची चिंता मिटली आहे। खडकवासला धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। अशातच धरणातून सध्या 35,000 क्युसेक्स पाणी सोडलं जात आहे। त्यामुळे डेक्कन परिसरातील नदीपात्रात वाढ झाली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा फटका तिथल्या गर्भवती महिलांना बसतोय। चरबीदंड येथील एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी खाटेची कावड करून 2 किलोमीटरची पायपीट करत रुग्णालयात नेलंय। चरबीदंड ते लेकूर बोळी दरम्यान पूल नसल्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। नाशिकच्या गोदा घाटामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। रामकुंडावरही लहान मोठी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। प्रशासनाकडून गोदाकाठ परिसरातील दुकानं ही हलवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। तसंच नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे। रायगड जिल्ह्यामध्ये पेण, उरण, पनवेल या परिसरामध्ये तुफान पाऊस बरसतोय। त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। पुढील काही तास असाच पाऊस पडत राहिला तर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणीपातळीमध्ये 1 इंचानं घट झाली आहे। सध्या पातळी 39 फूट 11 इंचांवर आहे। अजूनही कृष्णा नदीची पाणीपातळी इशारा पातळीच्या आसपास आहे। त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। पालघर जिल्ह्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण हे 93% भरलंय। धरणातून नदीपात्रामध्ये 33,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। तसंच गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। मुसळधार पावसामुळे उल्हासनगरमधील एका घराचं छत कोसळून दुर्घटना घडली आहे। कॅम्प नंबर 4च्या शिवनगर गणेश चाळ परिसरामध्ये ही घटना घडली। यामुळे घराचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान प्रशासनानं मदत करावी अशी मागणी करण्यात येते आहे। मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे। तर वडाळा रोड ते मानखुर दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत ब्लॉक असणार आहे। पुण्याच्या घोडेगाव येथील आदिवासी इंग्रजी माध्यम आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पॅकिंग दुधात जिवंत अळ्या आढळून आल्या आहेत। 1.5 महिन्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या जेवणातही अळ्या आढळून आल्या होत्या। त्यामुळे पालकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे। मालेगावामध्ये सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या कामकाजाची पालकमंत्री दादा भुसे यांनी पाहणी केली आहे। कर्मचारी रात्री 12 ते पहाटे 5 पर्यंत काम करीत असल्यामुळे दादा भुसे यांनी त्यांचं कौतुक केलं आहे।
अमरावती शहरातील साईनगरमधील 2 कॅफेंवर पोलिसांनी धाड टाकली। यावेळी कॅफेतील केबिनमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या 7 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तसंच कॅफे चालकाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पीएमपीएल बसमधील लेडीज सीटवर बसण्यावरून मोठा वाद झालाय। आळंदी भोसरी रोडवरील मॅग्नीज चौक ते भोसरी दरम्यान ही घटना घडली आहे। महिला आणि पुरुषांमध्ये तुडुंब हाणामारी देखील झाली। या प्रकरणी आरोपी अंकुश टावरे विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। पोलिसांनी 6 दुचाकींसह 3 आरोपींना ताब्यात घेतलंय। पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास सुरू असून आणखी काही प्रकरणं समोर येण्याची शक्यता आहे। सोलापुरातील सराफा दुकानात नोकरानेच चोरी केल्याची घटना घडली आहे। विजय कोंडा असं या आरोपी नोकराचं नाव असून त्याला जोडभावी पेठ पोलिसांनी अटक केली आहे। तसंच त्याच्याकडून 3,84,000चा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे। पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन इथं विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आलंय। हा कोल्हा जखमी असून त्याच्यावर सासवड येथील वनविभागाच्या पशु रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज18 लोकमत।